या बातम्यांचे प्रायोजक आहेत मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ, सराफ आणि जवेरी यांच्या शाखा महाराष्ट्रापासून कर्नाटकपर्यंत वेगळ्या वेगळ्या डिझाईन्स आणि आकर्षक डिस्काउंटसह मेसर्स पुरुषोत्तम नारायण गाडगीळ। ताज्या बातम्यांसाठी पाहत रहा तिचा सागर न्यूज। स्वीकृतसाठी भाजप व काँग्रेसमध्ये फिल्डिंग, जोरदार हालचाली, राष्ट्रवादीचे 2 पैकी एका जागेवर नाव निश्चित। सांगली महानगरपालिकेची निवडणूक होऊन 2 महिने उलटले असून पुन्हा एकदा येथील राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे। सध्या सभागृहात 78 नगरसेवक असून स्वीकृत नगरसेवकांच्या निवडी कधी होणार असा सवाल आता सर्वच पक्षांमध्ये केला जात आहे। तसेच या प्रश्नाने इच्छुकांची घालमेल वाढली असतानाच आता 17 एप्रिलला महासभा होणार आहे। याच महासभेत 8 स्वीकृत नगरसेवकांबाबत निर्णय घेण्यात येणार आहे। तर भाजप 4, काँग्रेस 2, राष्ट्रवादी 2 जागा मिळणार आहेत। नुकतीच सांगली महानगरपालिकेची निवडणूक पार पडली असून महायुतीची सत्ता स्थापन केली आहे। महापालिकेत भाजपचे 39, काँग्रेसचे 18, राष्ट्रवादी काँग्रेसचे 16, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे 3, शिवसेना 2 असे सदस्य निवडून आले आहेत। यामुळे महानगरपालिकेत 8 स्वीकृत नगरसेवक जाणार आहेत। संख्याबळानुसार भाजप 4, काँग्रेस 2, राष्ट्रवादीचे 2 असे स्वीकृत नगरसेवक निवडता येणार आहेत। पण सध्याची स्थिती पाहता स्वीकृतच्या 8 जागांसाठी इच्छुकांची भाऊगर्दी झाली असून तिन्ही पक्षांकडे शेकडो कार्यकर्त्यांनी अर्ज केले आहेत। तर आता निवडीला फक्त 10 दिवस उरले असून इच्छुकांकडून हालचालींना वेग आला आहे। दरम्यान इच्छुकांची सर्वाधिक संख्या भाजपमध्ये दिसत आहे। पण शेवटी निर्णय हा पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील, आमदार सुधीरदादा गाडगीळ, सुरेशभाऊ खाडे घेणार आहेत। मात्र भाजपकडून धक्कातंत्राचा वापर होण्याची शक्यता आता व्यक्त केली जात आहे। एकीकडे स्वीकृत नगरसेवक पदासाठी पात्र उमेदवारांची निवड करताना शैक्षणिक, सामाजिक तसेच विविध क्षेत्रातील योगदानाचा विचार केला जातो। मात्र आतापर्यंत पराभूत उमेदवारांना स्वीकृतची संधी दिली जाते असाच पॅटर्न आहे। पण राज्यातील विविध ठिकाणी धक्कातंत्राचा वापर केला जात आहे। सध्या पक्षाचा निकष हा पराभूत उमेदवारांना स्वीकृतची संधी दिली जात नाही असाच आहे। दरम्यान आता इच्छुकांची सर्वाधिक संख्या भाजपकडून असून महापालिका निवडणुकीत पराभूत झालेले काही प्रमुख नेते आपले पुनर्वसन होणार का, भाजप निकष बदलणार का याकडे लक्ष ठेवून आहे। यामुळे स्वीकृतच्या रेसमध्ये नव्या नावांसह जुन्यांच्या पण नावांची भर पडली आहे। स्वीकृत पदासाठी भाजपकडून केदार खाडीलकर, विश्वजित पाटील, सुजित राऊत, शीतल लोंढे, विजय पाटील, पांडुरंग कोरे, बाबासाहेब आळतेकर, राहुल बोळाज इच्छुक आहेत। काँग्रेस शहराध्यक्ष राजेश नाईक यांच्याकडे 40 इच्छुकांनी अर्ज केले असून पक्ष कार्यालयात आलेले अर्ज त्यांनी खासदार विशाल पाटील, आमदार विश्वजित कदम यांच्याकडे पाठवले आहेत। काँग्रेसकडून इच्छुकांनी थेट दोन्ही नेत्यांकडेही स्वीकृतसाठी फिल्डिंग लावले आहे। दरम्यान निवडीबाबत निकष काय असावेत याचे धोरण ठरले नसल्याचे शहराध्यक्ष पद्माकर जगदाळ यांनी सांगितले आहे। तर अमित शहा, प्रमोद सूर्यवंशी, विशाल कलगुडगी यांच्यासह अनेक जण इच्छुक आहेत। राष्ट्रवादी अजित पवार पक्षाकडून सचिन सावंत, स्नेहल सावंत, जयंत जाधव, आयशा नायकवडी, राधिका हरगे, जावेद मोमीन, सतीश कांबळे यांच्यासह अनेक इच्छुक आहेत। स्वीकृत नगरसेवकाच्या 8 पदांसाठी प्रचंड चुरस पाहायला मिळत असून नामनिर्देशित सदस्यांचे अर्ज दिनांक 10 एप्रिल रोजी कार्यालयीन वेळेत द्यावेत असे पत्र नगरसचिवांनी भाजपचे गटनेते संदीप आवटी, काँग्रेसचे गटनेते मंगेश चव्हाण, राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे गटनेते मैनुद्दीन बागवान यांना दिले आहे। सध्या तिन्ही पक्षांकडे इच्छुकांची संख्या मोठी असून चुरस दिसणार आहे। दरम्यान स्वीकृत नगरसेवक नियुक्तीनिमित्ताने भाजप व काँग्रेसमध्ये गटतटाचे राजकारण पुन्हा दिसणार आहे। आमदार सुधीरदादा गाडगीळ, आमदार सुरेशभाऊ खाडे, प्रदेश उपाध्यक्ष शेखर इनामदार, जयश्री पाटील, पृथ्वीराज पाटील हे आपल्या समर्थकांना संधी देण्यासाठी प्रयत्नशील राहतील। तर काँग्रेसमध्ये 2 पैकी 1 जागा खासदार विशाल पाटील समर्थकाला तर दुसरी जागा आमदार डॉक्टर विश्वजित कदम समर्थकाला मिळेल। राष्ट्रवादीमध्ये 2 पैकी एका जागेवर सचिन सावंत यांचे नाव निश्चित मानले जात आहे।